सुरू करू. हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूयात तुमचा नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज द चॅप्टर 7. चॅप्टरचं नाव आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. ठीक आहे. ह्या चॅप्टरमधला फक्त एक पॉईंट, दॅट इज द 7.9 प्लांट ग्रोथ हार्मोन, हा फक्त एक पॉईंट ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. कुठला? प्लांट ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लांट हार्मोन्स. ठीक आहे. बाकीचे पॉईंट्स इन्क्लुडेड नाही आहेत, म्हणजे 7.82 ते इन्क्लूड नाही आहेत आणि पुढचे पण पॉईंट्स इन्क्लूड नाही आहेत. फक्त हा 7.9 दॅट इज द प्लांट ग्रोथ हार्मोन्स हा फक्त इन्क्लूड आहे. मग आता प्लांट ग्रोथ हार्मोन्स ह्याच्यामध्ये एक टर्म येते, कुठली? हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे काय? ग्रोथ. ठीक आहे. म्हणजेच काय? इंटरनल ग्रोथ आहे. मग हे हार्मोन टर्म कुणी कॉइन केली पहिले? तर पहिले कॉइन केली स्टार्लिंगनी इन 1969 मध्ये. म्हणजेच काय? प्लांट ग्रोथ हार्मोन्स किंवा हार्मोन ही टर्म कुणी पहिल्यांदा कॉइन केली आहे? तर स्टार्लिंगनी इन 1969 मध्ये. मग हार्मोन किंवा ग्रोथ म्हणजे काय? तर इट इज द इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ. ठीक आहे. हार्मोन्स म्हणजेच काय? तर इट इज अ इंटरनल फॅक्टर दॅट इज इन्फ्लुएन्स द ग्रोथ, म्हणजे ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता तुम्ही ह्युमन बॉडीमध्ये किंवा रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये बघितले डिफरंट हार्मोन्स बॉडीमध्ये ॲक्ट होतात इन डिफरंट फेजेसमध्ये. ठीक आहे. तसंच काय? हार्मोन्स काय आहे? तर इंटरनल फॅक्टर आहे. मग ॲनिमलमध्ये जसे हार्मोन सिक्रेट होतात तसे सेम प्लांटमध्ये पण डिफरंट हार्मोन सिक्रेट होतात इन डिफरंट लोकेशन्स. कळतंय? पण ते कसे सिक्रेट होतात? तर दे आर सिक्रेटेड इनटू द इंटरनली. म्हणजेच काय? प्लांट हार्मोन सिक्रेटेड इंटरनली इनटू द प्लांट. दॅट्स वाय इट इज अ इंटरनल फॅक्टर विच इन्फ्लुएन्स द ग्रोथ. ही डेफिनेशन कुणी सांगितली आहे? तर स्टार्लिंगनी सांगितली आहे. ठीक आहे. मग प्लांट ग्रोथ हार्मोन्स काय म्हणून ऍक्ट होतात? तर दे आर ऍक्ट ॲज अ प्रमोटर्स ॲज वेल ॲज दे आर ऍक्ट ॲज अ इनिबिटर्स. म्हणजेच काय? प्लांटची ग्रोथ पण करतात आणि जेव्हा प्लांटची ग्रोथ स्टॉप करायची तेव्हा स्टॉप करण्यासाठी पण डिफरंट हार्मोन्स प्लांट सिक्रेट करतो. म्हणजेच काय? प्लांट हार्मोन ऍक्ट ॲज अ प्रमोटर्स ॲज वेल ॲज इनिबिटर्स. कळतंय? प्लांट हार्मोन्स विच ऍक्ट ॲज अ प्रमोटर मीन्स वॉट? विच प्रमोट्स द ग्रोथ, म्हणजे ग्रोथ पण करतो आणि वेन इट विल स्टॉप त्याच्यानंतर तो स्टॉप पण करतो. म्हणजे प्लांटला जेव्हा एखादी ग्रोथ नको असते तेव्हा विच ऍक्ट ॲज अ इनिबिटर अँड वेन इट वॉन्ट्स द ग्रोथ देन इट ऍक्ट ॲज अ प्रमोटर. मग प्रमोटर म्हणून कुठले हार्मोन ऍक्ट होतात? तर ऑक्झिन, सायटोकायनिन अँड जिब्रेलिन. ठीक आहे. प्रमोटर म्हणून कुठले हार्मोन ऍक्ट व्हायला लागलेत? फर्स्ट वन आहे ऑक्झिन, दुसरा आहे सायटोकायनिन आणि तिसरा आहे जिब्रेलिन. त्याच्यानंतर इनिबिटर म्हणून कोण ऍक्ट होतो? तर इथिलिन आणि ॲब्सेसिक ॲसिड. ठीक आहे. हा जो इथिलिन हार्मोन आहे हा इथिलिन हार्मोन प्रमोटर म्हणून पण ऍक्ट होतो. कळतंय? इथिलिन विच ऍक्ट ॲज अ प्रमोटर ॲज वेल ॲज इनिबिटर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे. इथे कन्फ्यूज तुम्हाला एनसीईआरटी मध्ये नीटला क्वेश्चन विचारला जातो, इथिलिन ऍक्ट ॲज अ प्रमोटर ॲज वेल ॲज इनिबिटर. मग तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. कळतंय? इथिलिन काय आहे? विच ऍक्ट ॲज अ प्रमोटर ॲज वेल ॲज इनिबिटर. त्याच्यानंतर ॲब्सेसिक ॲसिड पूर्ण ऍक्ट ॲज अ इनिबिटर. ठीक आहे. मग आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लांट ग्रोथ हार्मोन्स? ठीक आहे. मग प्लांट ग्रोथ हार्मोन्स म्हणजे काय? इट इज अ ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. हार्मोन काय आहे? प्लांट ग्रोथ हार्मोन इट इज अ ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रोड्यूस नॅचरली इन हायर प्लांट. हा परत इम्पॉर्टंट टर्म. म्हणजेच काय? प्लांट ग्रोथ हार्मोन्स कुठे सिक्रेट होतात? तर इट इज अ ऑर्गॅनिक सबस्टन्स विच इज नॅचरली सिक्रेटेड इनटू द हायर प्लांट्स. कळते? म्हणजे जे हायर प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये हे नॅचरली प्रोड्यूस करते. त्याच्याबरोबर विच अफेक्टिंग द ग्रोथ और अदर फिजियोलॉजिकल फंक्शन, जे मी आता सांगितलं. म्हणजेच काय? हार्मोन्स विच ऑल्सो ऍक्ट ॲज अ प्रमोटर ॲज वेल ॲज इनिबिटर. म्हणून काय म्हणलंय? अफेक्टिंग ग्रोथ और अदर फिजियोलॉजिकल फंक्शन्स. म्हणजेच काय? जर रूट तुमच्या रूटचं ग्रोथ करायचं असेल किंवा शूटची करायची असेल, तिथे फ्लावर हे करायचं ब्लो करायचं असेल तर काय करतात? प्लांट्स हार्मोन सिक्रेट करतात. म्हणून काय म्हणले? विच अफेक्टिंग द ग्रोथ और अदर फिजियोलॉजिकल फंक्शन ॲट अ साईट रिमोट फ्रॉम इट्स प्लेस. म्हणजे तुम्ही आता घरी टीव्हीचा रिमोट आहे. ठीक आहे. टीव्हीच्या रिमोटला तुम्ही एक हॉल असतो, हॉलमध्ये टीव्ही बसवलेला असतो, त्याच्या खाली तिथे त्यांचा बॉक्स असतो. ठीक आहे. म्हणजेच काय? तुम्ही हॉलमधून कुठून पण काय करताय?
रिमोटचं बटन दाबता तिथून तुमचा टीव्ही ऑन किंवा ऑफ होतो किंवा अदर चॅनल लागतात. ठीक आहे, म्हणजेच काय, आता कन्सिडर करा हा तुमचा प्लांट आहे. ठीक आहे, हे प्लांटचे लीफ आहेत. म्हणजेच काय, लीफच्या इथे अपायकल रिजनला काय करतोय, एक्स हार्मोन सिक्रिट होतोय. मग हा एक्स हार्मोन इथे काय येते, प्लांटचे रूट्स आहेत. ठीक आहे, म्हणजेच हा लीफचा एक साईट आहे, पण ह्या लीफच्या साईटवरनं तिथे जो हार्मोन सिक्रिट होतो तो हार्मोन काय करतोय, अदर फिजिओलॉजिकल फंक्शनला रेग्युलेट करतोय. म्हणजे एका ठिकाणाहून सिक्रेशन होतंय आणि दुसऱ्या ठिकाणी त्याची प्रोसेस ऍक्ट होते. म्हणजेच काय, तुम्ही घरातला जो टीव्हीचा रिमोट आहे तो एका ठिकाणाहून प्रेस करता आणि तिथून तुमचा चॅनल रिप्लेस होतो. तसंच सेम काय, हार्मोन विच काय करतोय, तो फिजिओलॉजिकल फंक्शन कुठनं करतोय, ॲट अ साईट रिमोट फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच काय, इथे सपोज त्याचं प्रोडक्शन होतंय आणि त्याचा रोल एका दुसऱ्या प्लेसला आहे. म्हणजेच काय झालं, एका साईटवरनं तो सिक्रिट होतोय आणि दुसऱ्या साईडवरती त्याचा रोल किंवा फंक्शन कॅरीड आउट होते. हे झालं तुमचं हार्मोन्स विच प्लेस प्रोडक्शन अँड ॲक्टिव्ह इन व्हेरी मायन्यूट अमाऊंट किंवा क्वांटिटी. ठीक आहे, हार्मोन्स कुठल्या क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतो, तर एकदम लो क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतो. जसं आता प्लांटमध्ये काय होतंय, फूड आणि वॉटर कंडक्टिंग टिश्यू कुठले आहेत, झायलम आणि फ्लोएम आहेत. बरोबर, झायलम काय करतो, वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फ्लोएम फूड कंडक्टिंग टिश्यू आहे. तसं काय, आता ह्या लीफमधनं कुठे जायचंय तुम्हाला, रूट्सकडे जायचंय. ठीक आहे, म्हणजे ह्या साईडला हार्मोन्सचं सिक्रेशन झालंय आणि त्यांना पोहोचायचे कुठेपर्यंत, रूटपर्यंत. मग कुठली तरी एक मेकॅनिझम प्लांटमध्ये कॅरीड आउट होणार, तर ती कुठली आहे, तर फ्लोएम पॅरेन्कायमा. म्हणजेच काय, फ्लोएम पॅरेन्कायमा थ्रू काय व्हायला लागलेत, हार्मोन्स वन साईड टू अनदर साईड कडे पोहोचायला लागलेत. ही झाली तुमची डेफिनेशन. काय सांगणार डेफिनेशन मध्ये, प्लांट हार्मोन्स आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस विच सिक्रेट नॅचरली in higher plant which act in the one direction and carried out the function in other places of plant. ठीक आहे, and which secrete in the very little or very minute amount. हे झाली डेफिनेशन. मग आता पहिला हार्मोन कुठला आहे, इथे कुठला बघितला आपण, पहिला हार्मोन ऑक्सिन. ठीक आहे, हा पहिला हार्मोन आहे. मग हा फर्स्ट हार्मोन कसा डिस्कवर झाला त्याची तुम्हाला थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. मग पहिला सायंटिस्ट कुठला आहे किंवा पहिला हार्मोन कसा फाइंड आउट केला, तर इन 19th सेंचुरीमध्ये डार्विन, चार्ल्स डार्विननी काय केलंय, तर एका प्लांटवरती त्याचं पूर्ण रिसर्च किंवा त्या प्लांटवरती स्टडी केली आहे. मग तो प्लांट कुठला आहे, तर कॅनरी ग्रास. ठीक आहे, सायंटिस्ट कुठला आहे, फर्स्ट सायंटिस्ट दॅट इज द डार्विन इन 19th सेंचुरी विच कॅरीड आउट स्टडी इन द प्लांट दॅट इज द कॅनरी ग्रास. मग ह्या कॅनरी ग्रासवरती त्यांनी कशी स्टडी केली आहे, तर त्यांनी त्याचं कोलेप्टाईल घेतलंय. ठीक आहे, हे काय आहे, प्लांटचं त्या ग्रासचं कोलेप्टाईल. कोलेप्टाईल म्हणजे एक पाथ, जसं कांद्याची एक पाथ असते. ठीक आहे, तसं काय घेतलं त्यांनी, कॅनरी ग्रासचं एक कोलेप्टाईल घेतलंय. मग त्या कोलेप्टाईलला काय केलंय त्यांनी, तर युनिडायरेक्शनल लाईट पास केली आहे. ठीक आहे, मग जेव्हा युनिडायरेक्शनल लाईट त्या कोलेप्टाईलला पास केली तेव्हा ह्याचा जो टीप होतो, हा टीप काय झाला, तर हा टीप बेंड झाला. कळतंय काय केलं त्यांनी, रिसर्च कसा केलाय किंवा त्यांनी स्टडी कशी केली, तर ह्या कॅनरी ग्रासचं कोलेप्टाईल घेतलं, त्या कोलेप्टाईलला फक्त युनिडायरेक्शनल लाईट पास केली. म्हणजेच काय, फक्त एका साईडनी ह्या टिपला काय केलं त्यांनी, लाईट पास केली आहे, दुसरीकडनं लाईट पास केलेली नाहीये. मग जेव्हा युनिडायरेक्शनल लाईट पास केली तेव्हा हा कोलेप्टाईल काय केला, बेंड झाला. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की समथिंग इज प्रेझेंट इन द टिप रिजन ऑफ दॅट ग्रास विच कन्वर्ट दॅट इरेक्ट लीफ इनटू द बेंड. कळते का, म्हणजेच काय आहे, हा इरेक्ट लीफ आहे, तो इरेक्ट लीफ काय व्हायला लागलाय, कोलेप्टाईल रिजन बेंड होतोय. कुठनं बेंड होतोय, फक्त टिप रिजन कडनं बेंड होतोय. हा खालचा जो रिजन आहे तिथनं बेंड होत नाही. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं, की टिप रिजनला काहीतरी प्रेझेंट आहे जे की त्या कोलेप्टाईलला काय करतोय, बेंड होण्यासाठी हेल्प करतोय. मग त्यांनी दुसऱ्यांदा काय केला, तर हे जे टिप रिजन होता, ठीक आहे, हे टिप रिजन त्यांनी काय केला, कट केला. म्हणजेच काय, इथून हे कट केलं आणि त्याला नंतर परत युनिडायरेक्शनल लाईट दिली. मग युनिडायरेक्शनल लाईट दिल्याच्या नंतर हा जो रिजन होता कट केलेला, हा रिजन बेंड झाला नाहीये. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, इन द कोलेप्टाईल ग्रास ऑफ कॅनरी ग्रास
देर इज समथिंग प्रेझेंट इन टू द टीप रिजन दॅट काय आहे मग त्या टीप रिजनला ऑक्सिन हार्मोन सिक्रेट होतो. ठीक आहे, मग त्याचं आपण फंक्शन काय आहे ते नंतर बघूयात. पहिले त्यांनी डिस्कवरी कशी केली कळते. पहिल्यांदा काय केलं, ग्रास घेतला, तो ग्रासचा कोलेप्टाइल इरेक्ट ठेवला, त्याला युनिडायरेक्शनल लाईट पास केली आणि युनिडायरेक्शनल लाईट जेव्हा पास केली तेव्हा तो कोलेप्टाइल काय झाला, बेंड झाला. मग दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं, जी टीप होती तो टीप रिजन त्यांनी कट केला आणि ती कट केलेल्या रिजनला म्हणजे ह्या जो खालचा रिजन होता त्याला लाईट पास केली. पण जेव्हा लाईट पास केली तेव्हा तो रिजन बेंड झाला का, नाही झाला. म्हणजेच काय, टीप रिजन मध्ये तो हार्मोन सिक्रेट होतो असं त्याला प्रूव्ह करायचं होतं, पण त्याला तिथे सांगता आलं नाहीये. ठीक आहे, मग दुसरा सायंटिस्ट कोण होता, तर FW वेंट. ह्यांनी काय सांगितलं की ऑक्सिन म्हणजे टू ग्रोथ. ठीक आहे, ऑक्सिनला त्यांनी नाव काय दिलं, टू ग्रोथ. मग त्यांनी कशावरती स्टडी केली, तर त्यांनी अवेना कोलेप्टाइल टिप्स वरती, म्हणजे ज्यांनी इथं कॅनरी ग्रास वापरली, इथे त्यांनी काय वापरलं, अवेना ग्रास वापरला. ठीक आहे, अवेना एक दुसरी स्पेसीज आहे. मग तिथे त्यांनी काय केलं, सेम आता परत त्यांनी काय केलं, इथे इरेक्टाइल कोलेप्टाइल टिप घेतली. ठीक आहे, मग ही कोलेप्टाइल टिपचं परत हे रिजन कट केलं आणि ते रिजन ठेवलं त्यांनी आगार ब्लॉक वरती. ठीक आहे, हे रिजन काय केलं त्यांनी आगार ब्लॉक वरती ठेवलं. कुठलं, टीप रिजन. मग हे टीप रिजन जेव्हा आगार ब्लॉक वरती ठेवलं तेव्हा ह्या टीप रिजन मधलं काहीतरी सबस्टन्स असणार. ऑक्सिन म्हणजे काय, केमिकल सबस्टन्स. हार्मोन्स काय आहेत, केमिकल सबस्टन्स आहेत. म्हणजेच काय, हा टीप रिजन ह्या आगार ब्लॉक वरती एका टाइम पिरियड साठी ठेवला म्हणजे 2 to 3 days. त्याच्यानंतर हे आगार ब्लॉक त्यांनी कट केलं, म्हणजे जिथे तुम्ही हे टीप रिजन ठेवला होता त्या रिजनचा हा आगार ब्लॉक त्यांनी काय केला, कट केला आणि परत दुसऱ्या कोलेप्टाइल वरती त्यांनी ठेवला. मग जेव्हा त्यांनी ते कोलेप्टाइल रिजन वरती ठेवला, म्हणजे सपोज कन्सिडर करा इथे हा रिजन ठेवलाय कशाचा, एका इरेक्टाइल कोलेप्टाइलचा रिजन टिपचा आगार ब्लॉक वरती ठेवलाय. 2 to 3 days ला टाइम पिरियड दिलाय. म्हणजेच काय, इथे ते डिफ्यूज झालं. ठीक आहे, मग हे डिफ्यूज झालेला आगार ब्लॉक काय केलंय, दुसऱ्या कोलेप्टाइल रिजन वरती ठेवलाय. मग त्याला काय ऑब्झर्व झालं, परत ह्याला त्यांनी काय केली, युनिडायरेक्शनल लाईट पास केली. मग जेव्हा युनिडायरेक्शनल लाईट पास केली तेव्हा तो रिजन परत काय झाला, बेंड झाला. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखाद्या प्लांटचा टिप रिजन एखाद्या आगार ब्लॉक वरती ठेवणार तेव्हा त्या टिप रिजन मधला whatever chemical substance dissolve into that agar block and that when agar block cut into that small piece and kept on another coleoptile region तेव्हा त्याला काय दिसलं, परत बेंडिंग दिसली. म्हणजेच काय, त्यांना काय सांगायचं होतं तिथे की समथिंग केमिकल्स आर सिक्रेटेड फ्रॉम दॅट टिप रिजन विच इज काय आहे त्याचा रोल, तर टू ग्रोथ. म्हणून त्याला सांगता नाही आलं की तिथे तो ऑक्सिन हार्मोन होता. त्याला फक्त एवढं सांगितलं की ऑक्सिन काहीतरी सिक्रेट होतंय आणि त्यांनी त्याला नाव दिलं टू ग्रोथ. तिथं नंतर डिस्कवरी झाली आणि त्याचा रोल काय, त्याच्यानंतर नॅचरली कुठले ऑक्सिन्स आहेत आणि आर्टिफिशियली कुठले डिझाईन केले हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आज काय बघितलंय, फक्त हिस्टॉरिकल पार्ट, हु इज कॉइन्ड द टर्म ऑक्सिन दॅट इज द स्टार्लिंग. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की हार्मोन म्हणजे काय असतो, तर टू ग्रोथ किंवा विच इज इंटरनल फॅक्टर विच इन्फ्लुएन्स फॉर द ग्रोथ कॉल्ड एज प्लांट ग्रोथ हार्मोन्स और प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठले कुठले प्रमोटर्स म्हणून ऍक्ट होतात आणि इनिबिटर, ह्याच्यावरती तुम्हाला नीटला क्वेश्चन येतो. ठीक आहे, प्रोमोटर्स हार्मोन कुठले आहेत, सॉरी हार्मोन्स कुठले आहेत आणि इनिबिटर कुठले आहेत. त्याच्यानंतर इथिलीन विच ऑल्सो ऍक्ट ॲज अ प्रमोटर ॲज वेल ॲज इनिबिटर. ठीक आहे, त्याच्यानंतर डेफिनेशन, ह्याच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो की हार्मोन ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे का इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्याच्यानंतर हायर प्लांटमध्ये सिक्रेट होतो का लोअर प्लांटमध्ये सिक्रेट होतो. त्याच्यानंतर हाय अमाऊंटमध्ये होतो का लो अमाऊंटमध्ये होतो. ठीक आहे, ह्या तुम्हाला टर्म सगळ्या माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर हिस्ट्री. ठीक आहे, ऑक्सिन पहिला हार्मोन आहे, त्याची स्टडी कशी केली आणि तो कुठे सिक्रेट होतो, तर कुठे सिक्रेट होतो तो, तर ॲट अ टिप रिजन. म्हणजेच काय, मेरिस्टेमॅटिक रिजन. टिप रिजन म्हणजे सपोज कन्सिडर करा हा तुमचा कोलेप्टाइल रिजन आहे, ह्या कोलेप्टाइल रिजनची ही टिप आहे, तर ह्या टिप रिजनला ऑक्सिन हार्मोन सिक्रेट होतो. म्हणजेच टिप रिजनला कुठले टिश्यू आहेत, तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत. त्या मेरिस्टेमॅटिक रिजनमध्ये हा हार्मोन सिक्रेट होतो. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात की ऑक्सिनचं नॅचरली नाव काय आहे,